निर्गुण निराकार परमात्म्याला सुद्धा सगुण साकार रूपामध्ये प्रकट व्हावं लागतं, ते त्या भक्ताच्या भक्तीचं सामर्थ्य बघून. आणि त्या भक्ताचं सामर्थ्य वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तो कल्पी तो जपू माझा, तो निजे ती कपी ध्वजा समाधी माझी, एवं तो बोले ते स्तवन, तो कल्पी तो जपू माझा, तयांची जाणती मजची शास्त्र, मी जोडे जयाचे निमंत्रण. असं सामर्थ्यवान असणारं भक्ताचं जीवन. आणि हे संपूर्ण अध्यात्म विश्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. भक्तांची भक्ती आणि भक्तिमय जीवन. आणि हे संपूर्ण जीवन जगत असताना त्या जीवनामधील नित्य नूतनता. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचितासी बहरू कळी अस्याला, ही नित्य नूतनता आहे भक्तीची. हे संपूर्ण जीवन आणि इतकं अथांग व्यापक असं भाविश्व ही भक्ती फुलवत असते, निर्माण करत असते. आणि या भक्तीच्या सामर्थ्यावर मग तो भक्त त्या भगवंताशी कशा पद्धतीनं संवाद साधतो, त्या संवादातले शब्द काय, शब्द विना संवाद, शब्दाशिवाय सुद्धा संवाद साधण्याची जी काय कला आहे, सामर्थ्य आहे, ते या भक्तीतून प्राप्त होतं. आणि मग अशा या भक्तीमुळे तो भगवंताशी नक्की शब्द कुठले वापरतोय, शब्दांचं अस्तित्वच त्या ठिकाणी राहत नाही. शब्द ही त्या ठिकाणची मान्यता नाही आहे, त्याच्या मागील भाव काय आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. कारण की भाव हा भक्ताचा आत्मा आहे, भावाशिवाय भक्त होऊ शकत नाही. आणि मग तो त्याच्या भावातून जे काही बोलतो ते स्तवन आहे, जे काही सांगतो ती भगवंताची कथा आहे, त्या भगवंताचं शास्त्र, त्याची जी काही जाण आहे, समज आहे, किंवा तोच त्या भगवंताचं शास्त्र समजू शकतो. तो झोपलेला असला तरीही तो तीच भगवंत सांगतात की तो निजे ती कपी ध्वजा समाधी माझी. तो झोपलेला नाही आहे. व्यावहारिक दृष्टीनं तो झोपलेला असेल, व्यावहारिक जगाला दिसत असताना, पाहत असताना, परंतु वस्तुतः तो माझा भक्त आहे. तो झोपला तरी ती माझी समाधी आहे, तो माझ्या समाधी अवस्थेमध्ये झोपलेला आहे. इतकं सामर्थ्यवान असणार आहे भक्ताचं जीवन. आणि त्याच जीवनाचं वर्णन, त्याच जीवनाचा सोहळा तुकोबाराय म्हणतात, का रे पुण्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. आता स्वतःलाच उभं राहावंसं वाटत आहे. स्वतः तो परमात्मा कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे. आणि तुकोबाराय मोठ्या भक्तिभावानं सुद्धा, आरोप जरी असेल तरी तो भक्तिभावनेतून आहे. भगवंताप्रती प्रेम आहे, परंतु दाखवून जे द्यायचं की त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी जे काय परब्रह्म आलं ते कशा पद्धतीनं उभं ठाकलेलं आहे. इतकं सामर्थ्य या भक्त पुंडलिकाच्या भक्तीमध्ये की त्या परमात्म्याला सुद्धा युगे 28 विटेवर उभा, असा तो परमात्मा आहे. आणि मग तुकोबाराय पुंडलिक महाराजांचं, पुंडलिक महामुनींचं वर्णन करत असताना म्हणतात, काय पुंडया तू मातलास, माझ्या पांडुरंगाला तू उभं केलंस. आणि तू इतका कसा तू धीट आहेस, कुतूहलानं आणि मोठ्या आत्मीयतेनं सुद्धा तुकोबाराय म्हणतात, कौतुकानं सुद्धा तुकोबाराय म्हणतात की अरे तू असा इतका कसा धीट आहेस. तू वीट भिरकावलीस पाठीमागे, ती त्या परमात्म्याला लागेल की काय होईल याची जाण नसणारा तो धरली आणि भिरकावलीस. इतका कसा तू धीट आहेस, तुझ्या लक्षात आलं नाही का तो परमात्मा आहे, त्याचं स्वागत कसं करावं. या सर्व गोष्टींना बघून तुकोबाराय म्हणतात की युगे 28 झालेली आहेत. कमीत कमी तो क्षण असे ना का, पण 28 युगांची आठवण करून देतात आणि सांगतात अजून सुद्धा तू बस, असं त्या परमात्म्याला बोलला नाहीस. परंतु पुंडलिका पुन्हा एक गोष्ट समजून घे, तुझा उत्कट आणि अतिशय भगवंताच्या जवळचा सान्निध्यातला
भगवंताशी एकरूप होणारा जो काही भाव आहे, तो भाव बघून हा परमात्मा वैकुंठावर सर्व सुख, सर्व संपत्ती, सर्व काही त्या भगवंताकडे होतं. आणि जे नव्हतं ते तुझ्याकडे होतं. तो भाव, तो उत्कट भाव, ती भक्ती बघून हा परमात्मा वैकुंठ सोडून तुझ्याकडे आला. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा पुंडलिका, तू काय इतका सर्वसाधारण नाही आहेस. तुका म्हणे पुंडलिका, तूची भक्त बळी आनिका. तू खरंच सामर्थ्यवान आहेस, तू सत्य आहेस, तू सच्चा भक्त आहेस. हे पुंडलिका.